पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांनीच केली घोषणा। पुण्यातही एकत्र लढण्याची दाट शक्यता। काल महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांची दांडी। शरद पवार अजित पवार आज पुन्हा एकाच व्यासपीठावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार का याची उत्कंठा। उमेदवारी फायनल झालेल्यांना मातोश्री निवासस्थानाहून एबी फॉर्म देण्यास सुरुवात। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी ज्यांची नावं निश्चित त्यांना भाजपनेही फॉर्म दिले। आज अर्ज भरण्याच्या सूचना। राज ठाकरे मनसैनिकांना देणार निवडणूक कार्यक्रम। मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार मार्गदर्शन। बंडखोरी टाळण्यासाठी करू शकतात भावनिक आवाहन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। नवाब मलिकांच्या कुटुंबातल्या तिघांचा समावेश। 10 मुस्लिम उमेदवार। शरद पवार गट मात्र ठाकरेंसोबत लढणार। खुल्या प्रवर्गासाठी जागांवर आरक्षित जातीच्या उमेदवारांना उमेदवारी नको। सेव्ह नेशन सेव्ह मेरिट संस्थेचा सर्वच राजकीय पक्षांना आवाहन। 2019ला नोटाला झालेल्या मतदानाची करून दिली आठवण। अकोला अमरावतीमध्येही महायुतीचं जुळेना। चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळलेली शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता। अकोल्यात आज संजय राठोड आणि इंद्रनील नाईक शेवटचा प्रयत्न करणार। मुंबईत युतीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून 4 उमेदवारांची नावं जाहीर। मलबार हिल मतदारसंघातले 4 उमेदवार केले निश्चित। तेजस्वी घोसाळकर आज अर्ज भरणार। उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी। 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना 1 जानेवारीपर्यंत दिली सुट्टी। दिल्लीसह साऱ्या उत्तर भारतात धुकं आणि थंडीची लाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।